सुभाषदादा एका जणाने सोन्याची अंगठी केली. सोन्याची अंगठी केल्याच्या नंतर तो चौकात गेला, गावाच्या चौकात गेला आणि समोरून लोक आले का तो त्या अंगठीचा वास घ्यायचा. अनिकेत महाराज समोरून लोक आले, घोळका दिसला का तो असं करायचा. काही काही लोक म्हणू लागले असू सुद्धा शकतो श्रीमंताच्या सोन्याला वास. हे अंतरंग लक्षण नाहीये, हे बहिरंग लक्षण नाहीये, हे मेंदू गेल्याचं लक्षण आहे. सुवर्णाला वास नाहीये, ते सोन्या गरीबाच्या घरातलं असलं काय, ते सोनं श्रीमंताच्या घरातलं असलं. पुरावा देऊ का? हरिदेव जरी बोलता कल्पतरू चालता, देव जरी बोलता कल्पतरू चालता, हरिदेव जरी बोलता कल्पतरू चालता, देव जरी बोलता कल्पतरू चालता, देव जरी बोलता कल्पतरू चालता. मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे सर्व भावे देवासे. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. आता वैवासित पावना ती भासती पंचानन समाना, तया श्रुत्याचे आचरणी जाण साष्टांग नमन करीत असू. वादिभूषित पावन ती प्रत्यक्षा मरेंद्र समान, तयाचे आचरणी जाण साष्टांग नमन करीत असू. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राका, जी कीर्तनी वैवासित लोका, तयाचे आचरणी नमन गा. प्रभु के चरणों में सदा, प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करु प्रणाम. ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम. विठाला मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा. आनंद कंदवरून आले पंढरीश परमात्मा. इंद्रायणीच्या तटाचे निर्मल्य ज्यांच्या जीवनामध्ये होतं, विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याला लावली. सारस्वाताचं देणं 700 श्लोकांवरून 1000 ओव्यांचा पाऊस पडून आईच्या अंतःकरणानं तुम्हा मला पाजलं दादा. असे असणारे
साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबाचा प्राण सखा योग्याची माऊली दीनदुर्बळांची सावली अशी असणारे माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे. अवघ्या विश्वाला पंचम वेद ज्यांनी निर्माण करून दिला. कमरेला उपर्ण बांधलं, डोक्याला फेटा बांधला, चिपळ्याचा नाद झाला, विण्याची तार झंकारली दादा. आणि विण्याची तार झंकारून सर्व देवनाम गाऊ लागली. खऱ्या अर्थानं गावोगाव सप्ताहाची निर्मिती झाली दादा. अरे 4092 अभंग तुकोबारायांनी निर्माण केले दादा. आणि तेच अभंग घेऊन कीर्तनकार गावोगावी कीर्तन करत फिरू लागले. नोहे नोहे समाजाचे मन नांगरू लागले. आणि खऱ्या अर्थानं गावोगाव सप्ताहाची निर्मिती झाली. मला तरी असं वाटतं बरं का बामनवाडीकर, मला तरी असं वाटतं त्यातलंच महाराष्ट्राच्या पटलावर असलेलं दैदिप्य गाव म्हणजे हे तुमचं बामनवाडी गाव आहे. वा, वाजवायची असेल तर अगदी मनमोकळ्याने वाजवायची दादा, नाहीतर टोल नाके आहेत ना आपल्याकडे. चला असू द्या. विठाल विठाल. या सप्ताहामध्ये जर पाहिलं महाराज, यादी जर पाहिली तर सर्व दिग्गजांची यादी या ठिकाणी पाहावयास मिळते. माझ्यासारख्यानं तुमच्या समोर बोलणं म्हणजे पंतीने सूर्याला प्रकाशाचं महत्व दाखवण्यासारखं आहे. माझ्यासारख्यानं तुमच्या समोर बोलणं म्हणजे नळाने समुद्राला पाण्याचं महत्व सांगण्यासारखं आहे. पण एक प्रमाण देतो, मज पामर आहे काय थोर पान पायाची वाहन पायी मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं बरं का, ऐकताय ना तुम्ही, कान उंच करून ऐका. तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं इतका ज्ञानी मी नाहीये बरं का, अगोदर सांगतो. तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं इतका ज्ञानी मी नाहीये. पण तुम्हाला रात्री 1:30-2 वाजेपर्यंत कोणालाच उठू देणार नाही इतका आज्ञानी देखील मी नाहीये. नाही टाळी वाजवू नका दादा, आ करायच्या अगोदर सोडणार आहे. आ करा, आ जाणार आहे निघून. विठाला विठाला. उपस्थित असणारे सर्व विविध क्षेत्रातील मंडळी, महानुभाव, जपी तपी ज्ञानी ध्यानी आचार्य प्राचार्य विचारवंत दार्शनिक प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष, त्याचप्रमाणे माझ्या वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेले सर्व गुणीजन महाराज मंडळी, तुमच्या चरणी नतमस्तक होतो बरं का. मी कधी कलाकार म्हणत नाही अनिकेत दादा, मी महाराज मंडळी म्हणतो. गुणीजन महाराज मंडळी. कलाकार कुठे असतात नाही एवढं जरी कळलं तर. साताऱ्याचे लोक आहात तुम्ही, सातारा जवळ आहे. सर्व अगदी समजने वालों को इशारा काफी होता है. आम्हाला नारायणगाव जवळ आहे. विठाला विठाला. या उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे, वारकरी संप्रदायाची पताका घेऊन जे भविष्यात मिरणार आहे, अशी असणारी सर्व बालगोपाळांच्या चरणी नतमस्तक होतो. चोपदार मला खूप आवडले दादा तुमच्या गावातले. अप्रतिम आहे चोपदार. मला एवढे आवडले तर घरच्याला किती आवडत असतील बुवा. विठाला विठाला. कारण की जर तुम्ही जर कीर्तनामध्ये जर पाहाल तर अधिकार 2 लोकांचा जास्त आहे दादा. कीर्तनकाराचा तर आहेच, पण अधिकार 1 नंबर आहे विण्याकऱ्याचा आणि दुसरा अधिकार आहे चोपदाराचा. लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे जे शूटिंग करत आहेत आमचे परममित्र, आमचे गुरुबंधू, अट्टहासाने ज्यांनी फोन केला होता, महाराज मी येतोय म्हणे, मुंबईवरून आलेत, आमचे सुभाष दादा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला हे माहिती आहे तुम्हाला सर्वांना. आमच्या दादाचा परिचय काय आहे? हा, ब्रँड मराठी. बरं झालं दादा, मराठी माणसाचा अभिमान आहे दादा. तसं माझ्या दादाच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विठाला विठाला. त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत आवाज ज्यांच्यामुळे सुंदर येतोय दादा, रोज कीर्तन चालू आहेत, पण तुमची सिस्टीम पाहिल्याच्या नंतर मनमे लड्डू फुटा बरं का दादा. खूप सुंदर आहे दादा, खूप सुंदर. अप्रतिम आहे. दादांसाठी एकदा टाळी द्या दादा. सर्वांसाठी टाळी आहे. त्याचप्रमाणे
दोन्ही मृदुंग सम्राट असणारे दादा, नाव काय आहे तुमचं? हा, अभिजित महाराज. चला ठीक आहे, तुम्ही अभिजित आहात, एकाच राशीचे मला भेटलेत. त्यांचं नाव अनिकेत आहे, तुमचं नाव अभिजित आहेत. फक्त मला धरून घ्या बरं का, मला मोकळं सोडू नका. हा असं आहे दादा, तुमच्यासाठी जाता जाता एक वाक्य देतो. आप जब बजाते हो मृदुंग, सुनो प्यारे, ऐकताय ना तुम्ही, कान उंच करून ऐका. आप जब बजाते हो मृदुंग तो दुनिया हो जाती है दंग. सुनो प्यारे, आप जब बजाते हो मृदुंग तो दुनिया हो जाती है दंग. मैंने इधर उधर देखा तो मेरे भगवान श्याम सुंदर नाचते हे राधे के संग. ऐका दादा, तुम्ही टाळ्याच वाजवा. आजच्या कीर्तनात वाजवली पाहिजे टाळी. ज्यांनी सुंदर चाल गायली. मला गाता येत नाही बरं का बाबा, पण मला म्हणजे ऐकण्याचा छंद आहे. मला वाजवता येत नाही, मला गाता येत नाही. तुम्ही बिंदास म्हणा, काही म्हणा, जरी नसलं बसत तरी म्हणा, फक्त माझ्या हाताला यायला असावं. ज्यांनी गोड चाल गायली महाराज, अगदी सुंदर, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. जाता जाता तुमच्यासाठी सुद्धा एक वाक्य देतो. आप जब गाते हो तो पूरी दुनिया डुल जाती है. म्हणजे पिऊन नाही बरं. आप जब गाते हो तो पूरी दुनिया डुल जाती है. मैंने इधर उधर देखा तो बुझी हुई शम्मा भी जल जाती है. अजून एक वाक्य देतो जाता जाता. अरे लोग जिनको चुनते हैं वह संसद में जाते हैं. प्यारे सुनो, ऐकताय ना तुम्ही. लोग जिनको चुनते हैं वह संसद में जाते हैं, और मेरे भगवान पांडुरंग परमात्मा जिनको चुनते हैं ना वही इस कीर्तन मंडप में आते हैं. विठ्ठल विठ्ठल. ऐका दादा, प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग, वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी भगवान परमात्म्याचे निस्सिम भक्त असणारे संत श्रेष्ठ, अवतार ज्येष्ठ, वैदिक निष्ठ आणि परमोत्कृष्ट असणारे माऊली तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचित असणारा किंवा बहुतेकांच्या अपरिचित असणारा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला आहे बाबा. अभंग कीर्तनकाराच्या पाठ आहे बरं का सुभाष दादा. अभंग मृदुंग सम्राट दोघांच्या अभंग पाठ आहे. अभंग जे सुंदर पेटीची साथ करतायत, दादासाठी एकदा टाळी वाजवा. 1 ते 2 वर्ष झाले असतील मी पेटीची साथ मला करतात लोक, पण 2 वर्षापासून 1 नंबरचा माणूस भेटला पेटीला साथ करण्यासाठी. अप्रतिम दादा, खूप सुंदर. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य कोणत्या साधनेने प्राप्त होते ना दादा, त्या साधनेचं यथार्थ स्वरूप महाराजांच्या अभंगामध्ये प्रतिपादन करत आहेत. अभंग सर्वांच्या पाठ आहे. अभंग माझ्या पाठ आहे, अभंग तुमच्या पाठ आहे, अभंग टाळकऱ्यांच्या पाठ आहे, अभंग विनेकऱ्याच्या पाठ आहे, अभंग सिस्टीमवाले दादांच्या पाठ आहे. ज्या खांबाला आजीची पाठ आहे ना, आजी नाही तुम्ही त्यांना टेन्शन नका देऊ, बसू द्या. आजीच्या सुद्धा अभंग. याच्या पुढे बोलू का सुभाष दादा? आजच्या कीर्तनाला ज्यांची पाठ आहे ना, कळते का? पहा, मला पांचट विनोद करायचे नाहीत. आजच्या कीर्तनाला ज्यांची पाठ आहे, आशांचा देखील अभंग. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य कोणत्या साधनेने प्राप्त होते त्या साधनेचं यथार्थ स्वरूप महाराजांच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलाय दादा, पण कोण तुकोबाराय? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कोण तुकोबाराय? सांगू कोण तुकोबाराय? आमच्या सुभाष भाऊंनी त्या दिवशी मुंबईला कामोठ्यामध्ये कीर्तन रेकॉर्डिंग केलं, खूप ती क्लिप व्हायरल झाली दादा. कोण तुकोबाराय? जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ, तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया. कोण तुकोबाराय? शब्दाचे इमान अक्षराचे रान, शब्दाचे इमान अक्षराचे रान, अभंगाचे पान तुकाराम, अभंगाचे पान तुकाराम
तुकाराम जगण्याचा पाया, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, शब्दाचे कल्लोळ तुकोबा तुकाराम, त्या तुकोबारायाचा अभंग निवडला. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची शरणंगती सांगतायत. आपल्याला 3 मुद्दे उपस्थित करायचे आहेत. भगवान परमात्म्याने आपल्याला उपदेश केला. कोणाला उपदेश केलाय? कोणाला उपदेश केलाय? पशु पक्ष्यांना उपदेश केला, बरोबर ना? मग कोणाला? मनुष्याला उपदेश केला. का बरं मनुष्यालाच उपदेश का केला? कारण की याच देहामध्ये भगवान परमात्म्याची शरणागती होते महाराज. तर शरण जर जायचं असेल तर 3 मुद्दे मी उपस्थित करतो. ऐकताय ना तुम्ही? ऐका, अगोदर सांगून जाईल मी. तुमचं जर इच्छा जर असेल महाराज विनोद करतील तर ते डोक्यातून काढून टाका दादा. कारण की सध्या जर पाहिलं तर 1-1 मिनिटाची क्लिप पाहतात आणि लोक त्यांनाच कीर्तन देतात. द्या द्या. पण तुम्हाला सांगू, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही गड्या. ऐकताय ना तुम्ही? कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाहीये. कीर्तन हे आत्मरंजनाचं साधन आहे. लक्षात ठेवा. कीर्तन ऐकल्याच्या नंतर आत्मोद्धार झाला पाहिजे, आत्मिक समाधान झालं पाहिजे. ज्यांचं आम्ही नाव लावतोय ते माझे आदरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु, माझे सद्गुरू असणारे डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ नेहमी सांगतात. माझे बाबा म्हणतात, जीवन जगत असताना भगवान परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. पण शरणागती करिता अनिकेत दादा 3 गोष्टीची आवश्यकता आहे. शरणागती करिता उचित देह पाहिजे, शरणागती करिता उचित काळ पाहिजे आणि शरणागती करिता उचित देश पाहिजे. उचित काळ, उचित देश आणि उचित जर देह जर असेल तरच शरणागती होते. अनुचित देह, अनुचित काळ आणि अनुचित जर देश असेल तर भगवान परमात्म्याची शरणागती आपण करू शकत नाहीये. विठ्ठल पहिलं भाग्य आहे दादा. बडे भाग मनुष्यतनु पावा, सुर दुर्लभ सब ही ग्रंथ ही गावा. एका जन्माचं नाही गड्या, 2 जन्माचं नाही. ज्यावेळेस अनेक जन्माचा पुण्याचा उदय होत असतो त्याच वेळेस हे मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त होतं. बडे भाग मनुष्यतनु पावा. मग जर शरणागती जर करायची असेल तर महत्वाचा मुद्दा आहे दादा, जीवाने जीवाला शरण जाऊ नये. ऐकताय ना तुम्ही? ऐका बरं का, महत्वाचा मुद्दा आहे. आमचे करी ज्ञानेश्वरी पारायणी ज्यांच्या हातामध्ये आहे, बाबांचं नाव काय? धोंडीराम महाराज. धोंडीराम महाराज. अगदी महाराज हे सगळे रती परमार्थकचे आमच्या वारकरी संप्रदायाचे सगळे बाप लोक आहेत महाराज. हे एकदा टाळी द्या सर्वांसाठी. आणि तुम्हाला सांगू का, टाळी वाजवली पाहिजे बरं का, टाळी वाजवली पाहिजे. एक वाक्य देतो, वाक्य, या वाक्याच्या नंतर मला तरी वाटेल दादा प्रत्येक जण टाळी वाजवेल. का टाळी वाजवायची ऐकताय ना तुम्ही? हा ऐका. जो करील, वाक्य 4G बरं का, 4G रेंज आहे ना तुमच्या गावात? आहे ना? चला ठीक आहे. जो करील, ऐकताय ना तुम्ही? जो करील या गायनातील कीर्तनातील कडकडाट टाळ्याची टाळाटाळी. परत बोलू का? जो करील या गायनातील कीर्तनातील कडकडाट टाळ्याची टाळाटाळी, मग त्यास कीर्तनानंतर यमकवटाळी. नाही कळालं का? बरं झालं, म्हणून करू नका कोणी टाळ्याची टाळाटाळी. विठाला विठाल. जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये. जीवाने जर शरण जर जायचं जर कोणाला असेल तर देवाला शरण जावं. का बरं शरण देवाला जावं? कारण की पहिलं जर उपकार भगवान परमात्म्याचे जर असतील आपल्यावर, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकीचा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे, जीवपण भव रोग. इतकं सुंदर नरदेव दिला, हात दिले साहेब, इतकं सुंदर नरदेव दिला. मग जर नरदेव जर सुंदर जर दिला असेल तर शरणागती करिता, अरे ज्यावेळेस भगवान परमात्मा, ज्यावेळेस आपण आपल्या आईच्या उदरामध्ये होतो त्या देवाला म्हणत असतो, एक वेळा करी
या दुःखा वेगळे एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवोनी दुरिताचे जाळे उगवोनी एक वेळा करी दुःख या वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. हे देवा मला एक वेळ या दुःखातून मोकळं कर रे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं माझं भजन करशील का. त्यावेळेस गर्भामध्ये असताना म्हणतो सोहम सोहम सोहम. देवा याच्यातून सुट्टी कर रे, मला सोडव, निश्चित सांगतो तुझं भजन करील. सोहम 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 म्हणतो आणि एकदा का बाहेर आला तोच म्हणतो कोहम. मी कधी म्हणालो भजन करील, मी कधी म्हणालो भजन करीन. म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह दिला कशाकरिता दिला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, शरणांगती करिता. उचित काय पाहिजे बुवा. चला चोपदार चहा घेऊन येऊ चला. उचित काय पाहिजे, उचित देह पाहिजे. तो भगवान परमात्म्याने दिला दिला महाराज दिला. पण त्याचं महत्व नाही आहे, त्याचं महत्व नाही आहे. काय झालं मी विनोदाने नेहमी सांगतो, एका बाईचा नवरा तिला नथ करून आणतो. काय करून आणतो मावशा. एका बाईचा नवरा तिला नथ करून आणतो. बरं नथ करून आणल्याच्या नंतर इतका आनंद तिला होतो, ती नाकामध्ये घालते. वास्तविक पाहता तिला पाण्याची घरामध्ये गरज नसते. घरातलं पाणी रिचून देते आणि गावातला जो चौकातला हापशा असतो का त्या ठिकाणी ती पाणी आणण्यासाठी जाते. मला खरं सांगा आई, माझ्या आईसारख्या आहात, ती पाणी आणण्यासाठी जाते का नथ दाखवायला जाते. बरं झालं कबूल झाल्या. नाही नाही बरं वाटतं असं कधी करताना. किमान खरं बोललं पाहिजे दादा, बोललं पाहिजे. अगदी कबूल झाल्या, चला ठीक आहे. बरं गेल्याच्या नंतर ती सांगत असते दुसऱ्यांना, नवऱ्याचं कर्तृत्व सांगते आणि सोनाराची कला सांगत असते. ऐकताय ना तुम्ही, नवऱ्याचं कर्तृत्व सांगते आणि सोनाराची कला सांगत असते. अगदी मग्न होते, मग्न होते. माझे कबीरजी त्या ठिकाणावरून चाललेले असतात. कबीरजींच्या कानावर तो संवाद जातो आणि कबीर महाराज काय म्हणतात माहिती का मनातल्या मनात. हरि नथनी दी जिस यार ने हे नाम, नथनी दी जिस यार ने उसे सुमरत बार बार, नाख दिया जिस यार ने उसे भूल गई नार. काय घोड वर्णन आहे. नथनी दी जिस यार ने उसे सुमरत बार बार. आई नाक जर दिलं नसतं तर डायरेक्ट चायना मॉडेल केलं असतं. तर नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, भगवान परमात्म्याची जर शरणांगती जर ज्याला करायची असेल तर उचित देह पाहिजे, उचित देह पाहिजे. म्हणजे जीवाने जीवाला शरण जाऊ नये. का बरं शरण जाऊ नये जीवाने जीवाला. ऐकताय ना तुम्ही, कान उंच करून ऐका. काय झालं सुभाष दादा, एक भिकारी एका राजाकडे जातो भीक मागण्यासाठी. एक भिकारी एका राजाकडे जातो भीक मागण्यासाठी. गेल्याच्या नंतर त्या राजाची पूजा अर्चना चालू असते, पूजा करत असतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भगवान परमात्म्याची पूजा अर्चना करत असतो. तो भिकारी जातो आणि भिकारी पाहतो राजाची पूजा चालू आहे, एका कोपऱ्यामध्ये बसून घेतो. ज्यावेळेस राजाची पूजा समाप्त होते तो राजा त्या देवाकडे मागत असतो, देवा मला हिरे दे, मला माणिक दे, मला मोती दे, माझ्या राज्यामध्ये भरभराटी होऊ दे. कोण कोणाला मागतं. ऐकताय ना तुम्ही, कोण कोणाला मागतं. राजा देवाकडे मागत असतो आणि हे कोपऱ्यामध्ये बसून कोण पाहत. भिकारी पाहतो, भिकारी पाहतो. राजाची पूजा झाल्याच्या नंतर राजा उठतो, भिकारीही उठतो. भिकारी निघून जायला लागतो. त्याच वेळेस राजा म्हणतो ये थांब म्हणे, कशासाठी आला होता. तो हात जोडतो आणि म्हणतो राजे साहेब जाऊ द्या, चलू द्या. अरे सांग ना कशासाठी. जाऊ द्या, जाऊ द्या, चलू द्या. अरे सांग ना म्हणे कशासाठी. म्हणे राजे साहेब मी तुमच्याकडे भीक मागण्यासाठी आलो.
म्हणे माग ना तुला काय पाहिजे भीक. त्यावेळेस तो भिकारी म्हणतो भिकारीने भिकारी से क्या मागना. ऐकता ना तुम्ही. तो भिकारी म्हणतो भिकारीने भिकारी से क्या मागना. अरे तू राजा म्हणतो भिकारी असशील तू. हे जेवढं राज्य दिसतं या संपत्तीचा मालक मी आहे, या राज्याचा मालक मी आहे आणि तुम्हाला भिकारी म्हणतो. हा भिकारी हात जोडतो आणि राजाला म्हणतो राजे साहेब मी तुमच्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलोय, मागण्याकरिता आलोय. मी कोण आहे? मी तर भिकारीच आहे. पण तुम्ही सुद्धा त्या देवाकडे मागता म्हणजे तुम्ही कोण आहात? बोला की तुम्ही सुद्धा भिकारीच आहात. म्हणजे भिकारीने भिकारी से क्या मागना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे ना गड्या, जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये. आता ही जड वस्तू आहे, कळतंय का? पहा तुम्ही ऐकताय म्हणून बोलतोय बरं का, तुम्ही ऐकताय म्हणून बोलतोय. ही जड वस्तू आहे. जड वस्तूला शरण गेल्याच्या नंतर काय कोणाचं कल्याण आहे का महाराज? नाही. मग जर शरण जर जायचं असेल तर देवाला शरण जायचं. कसं जायचं? मनवो शरण जावे, मनवो शरण जावे, मनवो शरण जावे, मनवो टाळी द्या. हॅलो. ज्यावेळेस आम्हाला डोंगर लागले ना, डोंगर आमचा जवळजवळ आजचा प्रवास झालाय 385-86 किलोमीटर झाला असेल. पण या डोंगरात आल्याच्या नंतर असं वाटलं हे कसं असेल बरं. आता टाळकरी असतील का, समाज असेल का? पण या ठिकाणी पाहावयास मिळालं दादा, जंगल में मंगल आहे. जंगल में मंगल. कारण की तुम्हाला सांगू इतके अगदी हे गुणीजन महाराज मंडळी आहेत महाराज सगळे. नाहीतर काही काही ठिकाणी साथ भेटत नाही बाबा. नाहीतर काही काही ठिकाणी अशी साथ असते, अशी साथ असते, असं वाटतं कोलारा बरा. ये भगवान भी क्या अजीब चीज है. सुन ऐकताय ना तुम्ही. ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. विठ्ठल विठ्ठल मनवुनी शरण जावे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं. मग त्याचा अधिकार कळायला पाहिजे. सध्या इलेक्शन, आपण कोणाला मतदान करतो बाबा? कोणाला मतदान करतो? त्याचं कर्तृत्व पाहून त्याला मतदान करतोय. त्याचं काम पाहून आपण त्याला अनेक दादा मतदान करतोय. त्याचं कार्य पाहून. बरोबर आहे का PSI साहेब? बरं झालं तुम्ही लोकरे साहेब आमचे परममित्र सोनाईचे, सोनेला आमच्या गावाला ते PSI आहेत. ते म्हटले महाराज आम्हाला यायचं म्हणे. बरं होतं वाटत होतं तुम्ही समोर बसलात तर. पण असो विठ्ठल विठ्ठल त्याचा अधिकार कळायला पाहिजे सुभाष दादा. असं म्हणतात माझे आदरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मभूत गुरुवर्य बाबा बन्सी महाराज तांबे नेवासकर नेहमी सांगायचे. ते म्हणायचे वेदाला विचारा, पुराणाला विचारा, उपनिषदाला विचारा, कोणालाही विचारा. की ते म्हणायचे की जगाच्या संबंधानं एकच मत आहे की जग निर्माण करणारा जो कोण आहे
हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जगा निर्माण करणारा जो कोण आहे त्या वस्तूला देव असा शब्द आहे. म्हणजे अध्यात्मशास्त्रामध्ये वस्तू हा शब्द ज्या ज्या वेळेला येतो त्यावेळेला दुसरा अर्थच घ्यायचा नाही. ओनली द गॉड, त्याचा अर्थ फक्त देव आहे. मग तू देव नावाचा शब्द कोणाच्या डोळ्यासमोर नाहीये. व्हेअर इज द गॉड इन द वर्ल्ड, व्हॉट्स गॉड इन द वर्ल्ड, आणि दॅट्स कॉल गॉड इन द वर्ल्ड. त्याला अध्यात्मामध्ये देव असा शब्द आहे. विठ्ठल. प्रत्येकाला देव हा शब्द मान्य आहे दादा, प्रत्येकाला. कुणी असू द्या, कुणी असू द्या. सुभाष दादा, किती जरी नास्तिकातला नास्तिक जरी असला ना, वस्तू हा शब्द आला त्याचं नाव फक्त देव आहे. ओवी देऊ का अनिकेत महाराज? ओवी. येरवे सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तू गामी, भांडगट शरावी, तदा करे असे पृथ्वी, तैसे सर्वे होनिया सर्वे, असे जे वस्तू. म्हणजे अध्यात्मशास्त्रामध्ये वस्तू हा शब्द ज्या वेळेला येतो ओनली तो गॉड, त्याचा अर्थ फक्त देव आहे. मग देव नावाचा शब्द कोणाच्या डोळ्यासमोर नाही, प्रत्येकाला देव मान्य आहे. एवढे जण सर्वजण कीर्तनाला आलात दादा, देव मान्य आहे म्हणून आलात का देव मान्य नाही म्हणून आलात? आपल्याला प्रत्येकाला देव मान्य आहे. पण एखाद्या नास्तिकाला विचारलं ना, ए दादा काय नाही, तो म्हणतो बाबा या जगात काय म्हणतो, या जगात देवच नाही. अरे गड्या, तर तुला जर देव जर मान्य नाहीये तर त्या देवाचं नाव तरी कशाला घेतो? काय गरज आहे त्या देवाची नाव घ्यायची? तुला देव मान्य नाही, काय नाही, तो काय म्हणतो नास्तिक, या जगात नाव कशाला घेतो? समजा 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 एखाद्याने सुवर्णाची अंगठी केली, सोन्याची अंगठी केली, बर का अभिजित दादा, सुभाष दादा, एका जणाने सोन्याची अंगठी केली. सोन्याच्या अंगठी केल्याच्या नंतर तो चौकात गेला, चौकात, गावाच्या चौकात गेला, आणि समोरून लोक आले का तो त्या अंगठीचा वास घ्यायचा. अनिकेत महाराज, समोरून लोक आले, घोळका दिसला का तो असं करायचा. काही काही लोक म्हणू लागले, असू सुद्धा शकतो श्रीमंताच्या सोन्याला वास. का रवी दादा? काही काही लोक काय म्हणू लागले, असू सुद्धा शकतो श्रीमंताच्या सोन्याला वास. हे कशाचं लक्षण आहे दादा? हे अंतरंग लक्षण आहे का? हे बहिरंग लक्षण आहे का? हे मेंदू गेल्याचं लक्षण आहे. हे अंतरंग लक्षण नाहीये, हे बहिरंग लक्षण नाहीये, हे मेंदू गेल्याचं लक्षण आहे. सुवर्णाला वास नाहीये. ते सोनं गरीबाच्या घरातलं असलं काय, ते सोनं श्रीमंताच्या घरातलं असलं. पुरावा देऊ का? कीर्तनकाराने पुरावा दिला पाहिजे दादा. काय दिला पाहिजे? कीर्तनकाराने पुरावा दिला पाहिजे. नाही दिला कीर्तनकाराने पुरावा तर कीर्तनकाराला जिता पुरावा. हे नाही जर तुम्हाला कळत तर तुम्हाला पुरावा. विठाला विठाला सोन्याला वास नाही, पुरावा घ्या नामदेवरायांचा. सुवर्णानी परिमळ हिरा कोमल योगी आणि निर्मळ हे दुर्लभाची दातारा, दुर्लभाची दातारा हे ना तेरे नाम. हरिदेव जरी बोलता कल्पतरू चालता, देव जरी बोलता कल्पतरू चालता, हरिदेव जरी बोलता कल्पतरू चालता, देव जरी बोलता कल्पतरू चालता, हरिदेव जरी बोलता कल्पतरू चालता, देव जरी बोलता कल्पतरू चालता, देव जरी बोलता कल्पतरू चालता, देव जरी बोलता कल्पतरू चालता.
आवळा शिवला आता. विठाला विठाला, विठाला विठाला, विठाला. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमल, योगी आणि निर्मळ हे दुर्लभाची दातारा. देव जरी बोलता कल्पतरू चालता. नास्तिक म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे दादा, या विश्वामध्ये ज्याची शरणांगती तुकोबाराय करायला सांगतात त्याचा अधिकार कळायला पाहिजे. या विश्वामध्ये सत्य स्वरूप असणारा सत्य तो विठ्ठला. या जगतामध्ये सत्स्वरूप असणार तो भगवान परमात्मा आहे. का शरण जायचंय त्याचं दुसरं कारण सांगतोय. चला भागवतामध्ये. सच्चिदानंद रूपाय, ऐकताय ना तुम्ही, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः रेन. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो भगवान परमात्मा सदघन आहे म्हणून शरण जावे. तो भगवान परमात्मा चिदघन आहे म्हणून शरण जावे. तो भगवान परमात्मा आनंदघन आहे म्हणून शरण जावे. सत म्हणजे अविनाशी आहे, जो अगोदरही होता, आताही आहे आणि नंतरही असणारा तो भगवान परमात्मा सत्स्वरूप आहे. आता तुम्ही हे लावलंय म्हणून बोलण्याचं एवढं डीप मध्ये घुसण्याचा प्रयत्न चालू आहे बरं का. हा लेवल आपली सांभाळली पाहिजे ना. मोठा बापाचं नाव लावतोय आम्ही, आमच्या मिसाळ बाबांचं. हा सत म्हणजे अविनाशी, जो अगोदरही होता, आताही आहे, नंतरही असणारा तो भगवान परमात्मा सतस्वरूप आहे. वर्तमान काळात सत्य आहे, भविष्यात सत्य आहे आणि भूतकाळात सत्य आहे. तो असणारा मनवुनी शरण जावे. चिद म्हणजे काय अनिकेत दादा? चिद म्हणजे प्रकाश. चिद म्हणजे प्रकाश. चिद म्हणजे प्रकाश आहे. मला सांगा, आपल्याकडची घरातली लाईट गेली, आपण काय लावतो? दिवा लावतो. परंतु माझा भगवान परमात्मा स्वतःच्या प्रकाशाने संपूर्ण विश्वाला प्रकाशित करून टाकतो. तो भगवान परमात्मा चिद स्वरूप आहे, लक्षात ठेवा. म्हणून शरण जावे. आणि सर्वात शेवटचं स्वरूप आहे आनंद. आनंद म्हणजे हॅपीनेस इज द पार्ट ऑफ द गॉड. विठ्ठल हा आनंद म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. आनंद 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 आद्वय नित्य निरामय. आनंद आद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगिया ते समाचरण साजिरे विठेवारी. ते समाचरण साजिरे काय गोड वर्णन आहे. आनंद आद्वय नित्य निरामय. जे का निज देह योग्याचे ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. आनंद आनंद म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. मला सांगा सुभाष दादा, आनंद होतो की नाही तुम्हाला? आज किती तारीख आहे? आज 5 तारीख आहे, बरोबर? 5 तारीख आहे. मला सांगा, 5 तारखेला तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेतली. कुठं टॅक्स लागतोय म्हणा की हा म्हणून, चला ठीक आहे. 5 तारखेला आमच्या सुभाष दादांनी फॉर्च्युनर गाडी घेतली. बरं, गाडी घेतल्याच्या नंतर तुम्हाला आनंद झाला. काय झाला? आनंद झाला. मग त्या आनंदाच्या भरामध्ये तुम्ही काय केलं? राजस्थानी दुकानात गेलात आणि काय आणलं तिथून? पेढ. आता शिक वाटायला लागलं मी साताऱ्याला आलो म्हणून. पेढ बरोबर आहे का नाही दादा? याला म्हणतात थोडस कंदी पेढा. कंदी पेढा. हा चला ठीक आहे. नाही पेढ म्हणल्या म्हणतात. मला सांगा, तुम्ही पेढे घेतले. पेढे का बरं घेतले? तुम्हाला काय झाला? आनंद झाला.
आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये तुम्ही पेढे घेतले. मला सांगा, कीर्तनाला तुम्ही ते पेढे घेऊन आलात, मला दिले, पखवाजांना दिले, सिस्टीमवाल्याला दिले, सर्व महिला मंडळीला दिले, खाल्ले का? कुठं टॅक्स लागतोय? खाल्ले खाल्ले, सर्वांनी खाल्ले दादा. पण मला एक विचारायचं सुभाष दादा, जो ताकदीचा आनंद तुम्हाला 5 तारखेला झाला होता, तोच आनंद तुम्हाला 10 तारखेला राहिला का? तितक्या ताकदीचा आनंद बोलतोय. जो आनंद तुम्हाला 5 तारखेला झाला होता, तितक्याच ताकदीचा आनंद तुम्हाला 10 तारखेला. मग कशाला पेढे वाटले? आनंद नाहीये महाराज, या संसारात मुळात आनंद नाहीये. आपण फक्त आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या बाबांच्या भाषेत सांगू का? माझे आदरणीय परमश्रद्धे गुरुनाम गुरु डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसळणी सांगतात, माझे बाबा म्हणतात, सुख आपण या संसारामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते सुख आपल्याला भेटत नाहीये. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. म्हणजे माझ्या बाबाच्या भाषेत सांगू का? भोगता नष्ट होतो बुवा, ऐकता ना तुम्ही? भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. त्या दिवशी कामोट्याला सांगितलं होतं बरं का मी, हा मुद्दा त्या ठिकाणी येऊन ठेपलाय. भोगता नष्ट होतो, या संसारामध्ये सुख मुळातच नाही आहे. मला सांगा ताई, पुरणपोळी नावाचा पदार्थ माहितीये का तुम्हाला? हा, माहितीये का? बोला की. आहे आहे, बरं झालं सुशिक्षित बोललात, आहे. चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पुरणपोळी नावाचा पदार्थ तुमच्या गावात आहे, बामणवाडी ना, बामणवाडीमध्ये. मला सांगा ताई, पुरणपोळी नावाचा पदार्थ आपल्या गावात केव्हापासून आहे? टाळ घ्या इकडं, मला फाशी द्या. आता काय करता, बोलतच नाही ना. काहीतरी बोललं पाहिजे ना दादा. अरे पुरणपोळी नावाचा पदार्थ आपल्या गावात केव्हापासून आहे? पूर्वीपासून. बरं नाही म्हटलं, अनादिकालापासून आहे. चला ठीक आहे, बरं आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही योग्य उत्तर देताय. पण मला एक विचारायचं आहे सुभाष दादा, पुरणपोळी खाणारे आतापर्यंत आपल्या गावातले किती माणसं मेले? अरे बोला की. अरे पुरणपोळी खाणारे आतापर्यंत आपल्या गावातले भरपूर माणसं मेले, कितीतरी माणसं मेले, आणि पुरणपोळी तशी शिल्लकच आहे. कशाला? जे राहिलेत त्यांना, जे राहिलेत ना महाराज, त्यांना पोहोचत करायला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय गड्या? भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. जर भोग जर शिल्लक न राहावा जर वाटत असेल तर मनवुनी शरण जावे, मनवुनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, मनवुनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवा, मनवुनी शरण जावे, सर्व भावे देवासे, सर्व भावे देवासे, सर्व भावे देवा देवासे. वारे वा. मनवुनी शरण जावे, सर्व भावे देवासी. तो सत स्वरूप आहे, सत्य आहे, म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं. या ठिकाणी 2 मुद्दे उपस्थित करूयात.
त्या देवाला शरण जायचंय, बरोबर आहे, त्या देवाला शरण जायचंय, या संसाराला शरण जायचं नाही. पण मला एक विचारायचंय, ऐकताय ना सुभाष भाऊ, ऐकता, कान उंच करून ऐका. या विश्वामध्ये राहतोय, या संसारामध्ये आपण राहतोय, हे विश्व सत्य आहे का? देव सत्य आहे, मी तुम्हाला कबूल करून दिलं, मी पुराव्यानिशी तुम्हाला मी बोलून दाखवलं. देव सत्य आहे, सत्य तू विठ्ठला. देव सत्य आहे महाराज, म्हणून त्याला भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे. परंतु आपण या जगतामध्ये राहतोय अभिजित दादा, हे विश्व सत्य आहे का? काय मत आहे तुमचं? हा म्हणा बाबा, मला काही सुधारणाच. अनिकेत महाराज, काय मत आहे तुमचं? काहीच मत नाही. चला तुकोबारायांचं मत विचारू आपण. तुकोबारायांकडे चला, यायचं का देहूला? यायचं देहूला. चला बसा गाड्यात. निघाली गाडी. वा, मला अगोदर सांगायचं होतं रेल्वे निघाली म्हणून. निघाली, पोहोचली महाराज. तुकोबाराय, हो तुकोबाराय, या जगताविषयी तुमचा अनुभव काय आहे? तुकोबाराय म्हणतात, अरे छे, हे काय जगत आहे का? रज्जू सर्पाकार भासियाले जगदंबर, भासियाले जगदंबर, भासियाले जगदंबर. रज्जू सर्पाकार भासियाले जगदंबर, भासियाले जगदंबर, भासियाले जगदंबर. रज्जू सर्पाकार भासियाले जगदंबर, रज्जू सर्पाकार भासियाले जगदंबर, भासियाले जगदंबर, भासियाले जगदंबर. रज्जू सर्पाकार भासियाले जगदंबर, भासियाले जगदंबर, भासियाले जगदंबर. ओ तुकोबाराय, या जगताविषयी तुमचा अनुभव काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात, रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर, जसा दोरीवर साप भासावा त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांना हे जगत भासलं महाराज. काय झालं ऐकताय ना तुम्ही? पौर्णिमेची रात्र होती, पौर्णिमेची रात्र होती. दोघ जण रस्त्याने चाललेले आणि एक जणाने काय केलं, रस्त्याला आडवी तिडवी दोरी अशी आतरून ठेवली. दोघ जण एन्जॉय करत चालले, अशा एन्जॉय करत हसत खेळत चालले, उड्या मारत चालले. आणि एका जणाचा त्या दोरीवर पाय पडणार, तो म्हटला, त्याचं लक्ष त्या दोरीकडे गेलं, तो म्हणला, बाप प्रेमाने साप 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 करून वरडायला लागला. त्याच्या आवाजाने लोक काठी घेऊन आले, काही जण बॅटऱ्या घेऊन आले. कोणाला मारायला? सापाला मारायला. काय होती दादा ती? दोरी. पण त्यांना भासलं काय? सर्प. होती काय? दोरी. भासला काय? साप. बरं, ती दोरी तरी सत्य आहे का हो साहेब? नाही. नाही. फाशी घेतल्यावर सत्य. महाराज म्हणतात, रज्जू सर्पाकार भासले जगदंबर, जसा दोरीवर साप भासावा त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जग आम्हाला भासत आहे. त्या साधकाचं समाधान नाही झालं अनिकेत दादा. तो साधक म्हटला, थोडस अपुरीच राहिली इच्छा, आळंदी जवळ, चला आळंदीला. त्याने गाडी चालू केली महाराज, आणि तो साधक माऊली ज्ञानोबारायाच्या आळंदीला आला. माऊलींसमोर उभा राहिला. माऊली, ओ माऊली, तुकोबारायांकडून आलोय मी, थोडस कमतरता राहिली, थोडीशी उणीव राहिली, तुम्ही ती उणीव भरून काढू शकता का? माऊली सांगा ना, या जगताविषयी तुमचा अनुभव काय? माऊली म्हणतात, छे, अरे हे काय जगत आहे का? जे जे देखणी सकळ, ते ते स्वप्नीचे मृगजळ, जे जे देखणी सकळ, ते ते स्वप्नीचे मृगजळ. हे जगत जे आहे ना महाराज, हे काय? मृगजळ. स्वप्न. मला असं वाटतंय प्रमाण 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 आठवलं. चला, ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले. ऐकताय ना तुम्ही? ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेले. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जे जे देखणे सकळ आणि ते ते स्वप्नीचे मृगजळ.
हे जगत काय स्वप्न. बरं मला सांगा गायक महाराज, ज्यावेळेस आपण झोपतो आपल्याला स्वप्न पडतं त्यावेळेस ते खरं वाटतं की नाही? तुमचं काय मत आहे? ज्यावेळेस आपण झोपल्याच्या नंतर आपल्याला एखाद्याला स्वप्न पडतं ते खरं खरं वाटतं की नाही? सुभाष दादा, मला स्वप्न पडलं होतं मागच्या इलेक्शन मध्ये. ती मोदीची धामधूम होती ना मागच्या वेळेस जास्त, नुसतं डोक्यात नुसतं तेच खटकाट, तोच खटका जो यायचा. महाराज लय भारी, लय वातावरण आहे. ते नुसतं डोक्यात घेऊन ती मोदीची लाट आली होती बा मागे. तो नुसतं राजकारण थोडस आम्हाला पण इंटरेस्ट आहे, थोडस बरं वाटतं, थोडस आनंद वाटतोय. मी झोपल्याच्या नंतर मला स्वप्न पडलं दादा. अर्ज नाही भरला, फॉर्म नाही भरला, काहीच नाही भरलं आणि मी खासदार झालो. स्वप्न सांगतोय, माझं स्वप्न सांगतोय. अर्ज नाही भरला, काहीच नाही, अनिकेत दादा मी खासदार झालो. बरं, मी खासदार झाल्याच्या नंतर अनिकेत महाराजांनी वशिला लावला. म्हणे महाराज आता पखवाज वगैरे काय वाजवत नाही म्हणे मी आता तुमचा पीए. म्हटलो ठीक आहे, काय टेन्शन घेऊ नका, मी आहे ना म्हटलो. चला बरं, खासदार झाल्याच्या नंतर इतका आनंद महाराज, इतका थाटामाटात मी तर धोतर घालून सोडून अजिबात नाही. स्वप्न सांगतो बरं का, तुमचे चेहरे काऊन पडले राव. मी स्वप्नातलं सांगतोय, तुम्हाला असं वाटतं खरं खरं बाबा खासदार झाला म्हणून. थोडस निदान स्वप्नातलं तरी होऊ द्या, बरं वाटतंय थोडं. बरं, इतकं रंगलो स्वप्नामध्ये, इतकं रमलो. बरं, मी झोपलो कुठे होतो? घरच्या दिवाणावर झोपलेलो मस्त, अगदी सुंदर, अगदी रमलं, इतकं रंगलं स्वप्न, इतकं रंगलं. आणि मला दिल्लीवरून फोन आला. कोणाचा? मोदी साहेबांचा. म्हणे खासदार साहेब यावं लागेल म्हणे तुम्हाला. इतका आनंद झाला महाराज, इतका रंगलो. बरं, दिल्लीला जायचं म्हटल्याच्या नंतर मी काय गाडी घेऊन जाईन का? 4 व्हीलर? हेलिकॉप्टर मला न्यायला आलं सुभाष दादा. हेलिकॉप्टर स्वप्न सांगतो बरं का, तुम्ही तरी चेहरा चांगला करा. आपले गुरुबंधू आहोत ना. हा चला ठीक आहे, तुमचा गुरुबंधू खासदार झाल्याच्या नंतर आवडेल ना तुम्हाला. हेलिकॉप्टर आल्याच्या नंतर त्या हेलिकॉप्टरकडे मी नुसतं असं 2 वेळा चक्कर मारून त्याला पाहिलं, किती भारी आहे. अनिकेत महाराजांना म्हणलो बसा. आणि ज्यावेळेस मी बसलो, असं मी खाली डोकून पाहायचो. हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर म्हटला, अरे बसला होता का नव्हता तू कधी? म्हटलो गपची बस, म्हणलो खासदार आहे. ज्यावेळेस 1000 फूट वरती गेलो, मी असं डोकायचो महाराज. अनिकेत महाराजांना म्हणायचो पहा ना. ते म्हणायचं बाबा गप ना तू. असं डोकू पाहायचो महाराज. पण डोकत असताना जे हेलिकॉप्टरच्या दरवाजाचं जे बटन आहे का, बटन ते असं माझ्याकडून अलगत निघलं गेलं आणि मी वरून खाली. बरं, मी झोपलेलो कुठं होतो? दिवाणावर. आणि खाली झोपली होती आमची मुलगी रासेश्वरी, 5 वर्षाची मुलगी आहे माझी. ती खाली झोपलेली होती नेमकी तिच्या अंगावर. ती म्हटली बाबा काय झालं, बाबा काय झालं? म्हटलो बाळा तू विचारू नये आणि मी सांगू नये. म्हटली काय झालं बाबा? तिने तिच्या आईला उठवलं. म्हणे आई बाबा पडले म्हणे. मग मंडळी म्हणायला लागली नेमकी काय झालं तुम्हाला? म्हटलो विचारू नको, पण तो हा नवरा खासदार झाला. म्हणले तुम्ही पडले कस काय? म्हणलो हे हेलिकॉप्टर मध्ये बसलो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. हे जगत दिसतंय महाराज, हे एका प्रकारचं स्वप्न आहे. या संसाराला शरण जायचं नाहीये. संसार दुःख चौकडिंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये तळमळ करण्याचा प्रयत्न किती जरी केला तरी या संसारात सुख नाही. पण तुम्हाला खरं सांगतो, ऐकताय बरं का तुम्ही? ऐकताय? कान उंच करून ऐका दादा. या मंडपात कशाला यायचं आपल्याला? ऐकताय ना तुम्ही? या मंडपामध्ये आपली योग्यता कळण्याकरिता आपल्याला या मंडपामध्ये यायचं. ज्या दिवशी आपल्याला काहीच कळत नाही हे कळेल ना, तो दिवस आपल्या जीवनातला सोन्याचा असेल. ज्या दिवशी आपल्याला आपली योग्यता कळेल, तो दिवस आपल्या जीवनातला उत्कर्षाचा असेल महाराज, उत्कर्षाचा असेल. मला सांगा, या ठिकाणी लहान लेकर आहे. दीदी मला सांगा, 15वी जर पास व्हायचं असेल आपल्याला, माझ्या बहिणीसारखी आहे, 15वी जर पास व्हायचं असेल
तर आपण सध्या कोणत्या वर्गात आहोत हे कळू का कळू नये? कळावं का कळू नये? हा बोल ना. कळावं कळावं. कोणाला कळावं? सुभाष दादा, विद्यार्थ्याला कळावं का? बोला ना PSI साहेब, विद्यार्थ्याला कळावं का? अरे विद्यार्थ्याला नाही, आपल्याला कळावं दादा, आपल्याला. तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला कुठं पदवी घ्यायची आहे, आम्ही कुठे विद्यार्थी आहोत. ऐकताय ना तुम्ही, आपल्याला सुद्धा पदवी घ्यायची बरं का. कोणती पदवी घ्यायची? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग आपल्याला कळलं पाहिजे साहेब, सध्या आपण कोणत्या वर्गात आहोत? आपण पामर आहोत का आपण विषयी आहोत? का आपण जिज्ञासू आहोत? का आपण मुमुक्ष आहोत? हे कळलं पाहिजे. पण अनिकेत महाराज आपल्याला कळायलाच तयार नाही आहे. मला सांगा, आपल्याला जायचंय आपल्या शनी शिंगणापूरला, शनी शिंगणापूरच्या पुढे जायचंय. मग मला सांगा, आपण सध्या कुठे आहोत आणि आपल्याला कुठं जायचंय हे कळालं पाहिजे की नाही? पण हे आपल्याला कळायलाच तयार नाहीये. आपल्याला कळायलाच तयार नाही आपलं साध्य काय आहे. आपण साधनं वेगळी वेगळी करण्याचा प्रयत्न करतोय, पण साध्य जर कोण जर असेल तर तो फक्त माझा पांडुरंग परमात्मा आहे. फक्त पांडुरंग परमात्म्याची शरणागती करायची आहे. ऐकता ना तुम्ही, गाणं उंच करून ऐका. त्याचीच का शरणागती करायची आहे? मला माहित नाही त्या दिवशी मुद्दा मी उपस्थित केला होता की नव्हता. मला सांगा, ज्या भगवान परमात्म्याची शरणागती आपल्याला करायची सुभाष दादा, त्या देवाची भेट महत्वाची का त्या देवाचा परिचय महत्वाचा? बोला ना. अरे ज्या देवाची शरणागती आपल्याला करायची त्याची भेट महत्वाची का त्याचा परिचय महत्वाचा? परिचय. बोला ना. अरे एवढा अट्टहास तुम्ही केला, इतका सुंदर सप्ताह आहे, एवढा सुंदर मंडप आहे. खरं सांगू, मला असं वाटत नाही दादा मी बामणवाडीमध्ये कीर्तन करतोय, मला असं वाटतं मी पंढरपूरमध्ये कीर्तन करतोय. तुम्हाला सांगू का दादा, खूप सुंदर वातावरण आहे या ठिकाणी आज, खूप सुंदर वातावरण आहे. अगदी मनातलं बोलतो दादा. मला आव आणून बोलायची सवय नाहीये. मला कुठं नांदायला यायचंय तुमच्या घरी, मला कुठं नांदायला यायचंय, पण खरं अगदी मनातलं बोलतो दादा. खूप सुंदर प्रशस्त वातावरण आहे. मुंबईमध्ये अगदी थोडंसं बांधून असतो, थोडंसं बोलता येत नाहीये, जास्त प्रमाणात बोलता येत नाहीये. पण ही सगळी साधी भोळी लोक, परमार्थ अगदी सुंदर आहे. पहा ना किती सुंदर डेकोरेशन आहे, माईक सिस्टीम सुंदर आहे, वाजवणारे गाणं खूप सुंदर आहे. पण मला सांगा, एवढा तुम्ही अट्टहास करताय, एवढा तुम्ही खटाटोप करताय, ही देवाची भेट होण्याकरिता का देवाचा परिचय होण्याकरिता? अजूक सोपं करतो साहेब, अजूक सोपं करतो. या ठिकाणी जर पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आला तर कोणाला वाटणार नाही दादा त्याला भेटावं? देऊ का पुरावा? भेटी लाग जीवा लागली से आस, भेटी लाग जीवा लागली से आस, पायी रात्र दिवस वाटत तुझ, भेटी लागली लागली से आस. दादा कोणाला वाटणार नाही पांडुरंग परमात्मा आल्याच्या नंतर भेटावं? मग भेट महत्वाची का परिचय? हा, काय महत्वाचं आहे? काही म्हणतात भेट महत्वाची. बरं, काही काहींना पुरावा दिल्याच्या नंतर सुद्धा भेटच महत्वाची, परिचयच महत्वाचं वाटतं. किती अवघड आहे. काय मत आहे तुमचं? आता कसं झालं सांगू, सगळे पक्ष कशी एकत्रित झाले मधल्या काळात, तसे तुम्ही सगळेजण एकत्रित झाले, मलाच अपक्ष केलं. अरे दादा भेट महत्वाची आहे. काय महत्वाची आहे? भेट महत्वाची आहे. फक्त बदलू नका बरं का साहेब, बदलायचं नाही बरं का, बदलायचं नाही. समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तुमच्या भामणवाडीमध्ये, भामणवाडी अवघड वाडी आहे, आम्हाला येऊपर्यंत मेळच लागत नव्हता. आमचे अनिकेत महाराज म्हणायचे बामणवाडी, आमचे PSI साहेब म्हणायचे ब्राह्मणवाडी.
रात्रीचे महाराज गेले होते 5-6 किलोमीटर वाटतं लांब. महाराजांना म्हटलो, महाराज आपण चुकणार नाही. महाराज म्हटले, मी आहे ना. सारथी भगवंतासारखा असावा दादा. मित्र आहे, आमचे परम मित्र आहे. उत्कृष्ट भागवत कथाकार आहे, उत्कृष्ट कीर्तनकार आहे दादा. आणि अंतकरणातला आहे, भाव आहे दादा. त्यांच्यासाठी तुमच्यासाठी एक सुंदर आहे. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. त्याचं पुढचं कडवायचं आहे. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. गात नाही पण मी आज, तुम्ही चाहते मंडळी आहात. एक एक हरकत काढल्याच्या नंतर इकडे थोडीशी अशी दाद भेटते म्हणून थोडस चाललंय. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे दादा, भगवान परमात्म्याची शरणंगती आपण केली पाहिजे. भगवान परमात्म्याची शरणंगती आपण केली पाहिजे. का बरं त्या भगवान, म्हणजे तुम्हाला सांगू का, भेट महत्वाची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या बामणवाडीमध्ये आले, खासदार आले, आमदार आले दादा, सभा रंगली. भेट महत्वाची म्हटले ना काही लोक, भेट महत्वाची त्यांच्यासाठी चाललंय. मुख्यमंत्री आल्याच्या नंतर सभा रंगली दादा, भाषण चालू झाले. बामणवाडीचा एक सद्गृहस्थ उठला आणि त्या स्टेजकडे जायला लागला. आणि स्टेजकडे जायला लागल्याच्या नंतर मुख्यमंत्र्याच्या शेजारी एक रिकामी खुर्ची होती आणि तो सद्गृहस्थ मुख्यमंत्र्याच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन तो बसला. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे चांगलं पाहिलं. हा कोणता कार्यकर्ता नाहीये, हा कोणता आमदार नाहीये, हा कोणता खासदार नाहीये, हा माझ्या कोणी नातेवाईक नाहीये. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे चांगलं पाहिलं, चांगलं पाहिलं, चांगलं पाहिलं आणि मुख्यमंत्री म्हटले त्याला, ओढ ओढ म्हणे, ओढ. का बरं उठून दिलं सुभाष दादा? हा, अरे क्या बात. भेट झाली होती का नव्हती ताई? हा हा हा, बोला बोला. 4G ला रेंज आली आता, बोला. शेवटी आली, पण किती वाजता आली? पुढे नका जाऊ, तिथंच थांबा, गतिरोधक आहे. भेट झाली होती का नव्हती? भेट झाली होती. का उठवलं? का उठवलं? परिचय नव्हता म्हणून उठवलं. मग देवाची भेट महत्वाची का देवाचा परिचय महत्वाचा? कीर्तन लोक, कीर्तनकार असंच करतात महाराज. शब्द जाल महारण्यम. महाराज लोक शब्दात फसवतात आणि 40-40-45 घेऊन जातात. पण खरं सांगू, देत जा महाराज, देत जा, चांगली गोष्ट आहे. माझं नाही चाललं बरं का. माझा बाप फार अवघड आहे महाराज, आमचं अवघड खेळ आहे. पण तुम्हाला सांगू, येता वेळेची चर्चा आहे आमची गाडीतली. आम्हाला 40-40-45 म्हणजे मला नाही बरं, महाराज लोकाला 40-40-45 देतात. ही कोणाची कृपा आहे हो?
आ? अरे ही संतांची कृपा नाही आहे, माऊली ज्ञानोबारायची कृपा नाही आहे, जगद्गुरु तुकोबारायची कृपा नाही आहे, संतांच्या शब्दाची कृपा आहे फक्त. शब्दाची कृपा आहे, शब्दाची, संतांच्या शब्दाची कृपा आहे. अरे जर संतांच्या शब्दाची कृपेने जर 40-40 45 भेटत असले बुवा, जर संतांची कृपा जर झाली तर काय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, देवाची भेट महत्वाची नाही, देवाचा काय पाहिजे, परिचय. परिचय. परिचय आता मान्य आहे परिचय. आता तुमच्याकडे आलो बरं का, तुमच्याकडे आलो म्हणजे तुम्ही जो मत आणि मी कोमत, अवघड आहे. आमच्या बाबांचं मत आहे महाराज देवाचा परिचय महत्वाचा आहे, फक्त बदलू नका बरं का. समजा 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 मी जर तुम्हाला म्हटलो मोदी साहेबांचा आणि माझा फार मोठा परिचय आहे, मी सांगितलं मोदी साहेबांना नोटबंदी कायदा लागू करा, मी सांगितलं मोदी साहेबांना राम मंदिर बनवा, सुभाष दादा हे तुम्हाला पटेल का? नाही पटणार. एवढा हलकट समजलात का तुम्ही तुमच्या गुरुबंधूला? का बरं पटणार नाही दादा? बोला ना. तुम्ही अगोदर मला प्रश्न कराल महाराज त्यांची आणि तुमची कधी भेट झाली होती का? मग काय महत्वाचं आहे हो? अरे बोला ना दादा, काय महत्वाचं आहे? नाही कोणतं तरी एक. खरं सांगू त्याची आणि आपली भेट केव्हा झाली आहे देऊ का पुरावा? ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनष्यष्टानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षती. त्याची आणि आपली भेट केव्हा झालेली आहे. पण आता कशाची गरज आहे? सोपं करू का अजून सोपं करतो. मला सांगा अनिकेत दादा, गुलाबजांबू पाहण्यात आनंद आहे का गुलाबजांबू खाण्यात आनंद आहे? सोपं केलं. मी जर तुम्हाला म्हणलो बाबा पाकातला गुलाबजांबू आहे, खव्याचा गुलाबजांबू आहे, किती लुसलुशीत आहे वो, किती सुंदर पाक आहे वो, वा वा वा, नुसतं लयच सुंदर आहे, अप्रतिम आहे, नुसतं पहा आणि जा, नुसतं पहा. जमेल का? तोंडाला पाणी आलं का? सुभाष दादा मला सांगा, गुलाबजांबू पाहण्यात आनंद आहे का गुलाबजांबू खाण्यात आनंद आहे? खाण्यात. जशी गुलाबजांबू खाण्यात आनंद आहे ना, तसं देव भेटण्यात आनंद नाहीये, देवाचं अस्तित्व कळण्यात आनंद आहे. देवाचं अस्तित्व कळतं गड्या, पण कधी कळतं? मनवुनी शरण जावे, मनावोनी शरण जावे, मनवुनी शरण जावे. सर्व भावे देवासी, 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 सर्व भावे देवासी. वा. म्हणून त्या भगवान परमात्म्याची शरणंगती आपण करायची आहे. कशी करायची? त्या भगवान परमात्म्याची शरणंगती कशी करायची आहे का? त्या भगवान परमात्म्याची शरणांगती करणं म्हणजे त्या भगवान परमात्म्याला तन अर्पण करणं, त्या भगवान परमात्म्याला मन अर्पण करणं, त्या भगवान परमात्म्याला धन अर्पण करणं. याच्या पुढे बोलू. त्या भगवान परमात्म्याला सर्वस्व अर्पण करणं याला शरणांगती असं म्हणतात. ऐकताय ना तुम्ही? महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या बाबांच्या भाषेत सांगतो, सर्व अंगाने भगवान परमात्म्याची शरणांगती करता येते. डोक्यानेही शरण जाता येतं, डोळ्यानेही शरण जाता येतं, नाकानेही शरण जाता येतं, मुखानेही शरण जाता येतं, कानानेही शरण जाता येतं, हातानेही शरण जाता येतं, पायानेही शरण जाता येतं. भजन फार सुंदर आहे. हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती
हीरे मोती से नहीं शोभा हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है वो सजीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ताली बाजवा। ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं। मीरा रानी सरिता समाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, 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 मेरा मेरा हो गई मगन, मेरा रे लगन लागली पाहिजे दादा, लगन लागली पाहिजे. कशाची? शरणांगतीची. थोडस यांच्यासाठी बोलतो सुभाष दादा. सर्वांगाने भक्ती करता येते, सर्वांगाने शरण जाता येतं. त्या दिवशीचा मुद्दा, पायाच्या बोटामध्ये कोणता अलंकार असतो ताई इकडे? हा, जोडवे. त्याच्या वरती एक अलंकार असतो इकडे. कोणता अलंकार आहे? हा, पैजण म्हणतात का? सुभाष दादा, आमच्या तिकडे राऊरी तालुक्यात त्याला चैन म्हणतात. काय म्हणतात? चैन. नवऱ्याची नाही झाली तरी चालेल चैन, पण बायकोची झाली पाहिजे चैन. वरती एक अलंकार आहे या ठिकाणी. काय म्हणतात त्याला? कंबरपट्टा म्हणतात आमच्या तिकडे. बोटामध्ये एक अलंकार आहे, उंगली में अंगूठी, अंगूठी में नगीना. अलंकार आहे. बांगड्या आहेत, बाजूबंद आहेत, अनेक प्रकारच्या साड्या आहेत. त्या साड्याचे नाव पण वेगळे वेगळे आहेत. कुछ कुछ होता है, रब ने बना दी जोडी, हम प्यार करने वाले, धुम्माच्या. यांच्या पद्धतीने थोडस बोलतो. फवारे मारले पाहिजे या लोकांना, नाहीतर रोग पडण्याची दाट शक्यता आहे. अनेक प्रकारच्या साड्या आहेत. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला पण बरेचशी माहिती आहे. अहो, मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा न्यावं लागते महाराज. तुम्हाला असं वाटतं का घरी गेल्याच्या नंतर लय महाराजांचं वजन? अजिबात नाही बरं. मी लोकांना अट्टहास करत नाही. टाळे वाजवा, टाळी वाजवा, अजिबात म्हणत नाही. तुम्ही 1.5 तास बसताय ना, हे आमचंच भाग्य आहे. 1.5 तास लोक बसतात ना महाराज, हे भाग्य आहे. नाहीतर मुंबईचं जीवन त्यांना विचारा, अवघड आहे. वडापाव सुद्धा लोक चालत चालत खालतात. अवघड आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का? आता माझं जाणं, मला असं वाटतं आपल्याला किती वाजतील दादा जायला? पहाटे 5:30-6 वाजतील आम्हाला घरी जायला आमच्या. मग तुम्हाला असं वाटतं का महाराज इतक्या लांबून जवळजवळ 385-86 किलोमीटर प्रवास करून आल्याच्या नंतर रमेश महाराजांची पत्नी असं कुंकुम तिलकाचं ताट करून असेल? बाबा आले, बाबा आले, लय मोठं पाकिट घेऊन, बाबा आले, बाबा आले, बाबा या ना, या. उठत सुद्धा नाही हो, खरं सांगतो. उठत सुद्धा नाही महाराज, उठत सुद्धा नाही, उठत सुद्धा नाही. त्या दिवशी अनिकेत महाराजांनी आम्ही मला असं वाटते बिदरवरून कीर्तन करून गेलो, कर्नाटकमधून. घरी गेल्याच्या नंतर महाराजांनी हॉर्न वाजवला. मी म्हटलो नाही, हे संतांनाच म्हणायचं, फक्त उठा साधू संत, घरचीला नाही म्हणायचं. सरते शेवटी त्यांना म्हटलं तुम्ही हॉर्न बंद करा. आता मी जातो दरवाजापाशी. मी दरवाजाला गेलो ना, असं वाजवलं. तरी 1 नाही 2 नाही, परत वाजवलं. म्हटलं ए शेवटी वैतागलो महाराज. जेच गेलो मग, अरे दार उघड बाई, आता दार उघड बाई, दार उघड बाई, आता दार उघड बाई. काय करणार आहे?
अवघड जीवन आहे महाराज. फक्त हे चाललंय झाकली मुठ 1.25 लाखाची, चाललंय चालू द्या. सर्व इंद्रियाला अलंकार. इथे कोणता तरी अलंकार असतो इथे महिलांच्या, मी पाहिलंय बघा मग असे. हा त्या बघा ताईंच्या, त्याला वेल का व्याल म्हणतात पहा. वेल वेल म्हणतात. अनेक प्रकारचे शृंगाराचे साधन आहेत दादा. कोणती तरी क्रीम आहे पहा ती विको टर्मरिक नहीं कॉस्मेटिक, विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम, स्किन मोहासोल से जड़ से मिटाए, हल्दी चंदन के गुना इसमें समाए, त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम. जमतय ना सुभाष दादा, जमतय ना? जमतय जमतय जमतय. थोडस यांच्या पद्धतीने बोलू द्या दादा. थोडस तर काय करणार आहे. अनेक अनेक सगळ्या इंद्रियाला अलंकार आहे दादा, सगळ्या इंद्रियाला अलंकार आहे. पण मला एक विचारायचं, हसलात ना तुम्ही, हसलात ना, पण मला सांगा जिभेचा अलंकार काय हो? चव चव जिभेचा अलंकार काय आहे? काही जण म्हटले महाराज चव, याच्यामुळेच चव नाही राहिली आपल्याला. चला रामायणामध्ये ज्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंतराय जावं लागेल तुम्हाला स्थितीचा शोध घेण्यासाठी. निघाले हनुमंतराय. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. उड्डाण घेणार निघाले निघाले. त्यावेळेस हनुमंतराला सांगितलं प्रभू राम, हनुमंतराय थांबा थांबा. थांबले हनुमंतराय. प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंतराय असं नाही जाता येणार तुम्हाला. का प्रभू, विश्वास नाही का तुमच्या भक्तावर? नाही जाता येणार तुला. का नाही जाता येणार? अरे हनुमंता, तू जर कदा काळी जर असा गेला तर माझ्या सीतेला असं वाटेल रावणाने कोणीतरी फसवायला पाठवलं. मग काय करू प्रभू? माझ्या हनुमंतरायाच्या, माझ्या प्रभू रामचंद्रानी त्यांच्या बोटातून एक राम नावाची अंगठी काढली. कोणत्या नावाची अंगठी काढली? माझ्या प्रभू रामचंद्रानी प्रभूच्या बोटातून एक राम नावाची अंगठी काढली आणि ती राम नावाची अंगठी हनुमंतरायाच्या हातात दिली. सुभाष दादा, ती राम नावाची अंगठी हनुमंतरायाने बोटात नाही घातली हो. राम नावाची अंगठी हनुमंतरायाने बोटात घातली नाही. त्या ठिकाणी जर हरमेश महाराज असता तर हे 2 बोट मोकळे आहेत. पण ती राम नावाची अंगठी हनुमंतरायाने जिभेवर ठेवली. कोणत्या नावाची अंगठी? राम नाम. कुठे ठेवली? जिभेवर. कोणत्या नावाची अंगठी? राम. कुठे ठेवली? जिभेवर. कोणत्या नावाची अंगठी? कुठे ठेवली? सोलू दे उजडोस तर मग काय आहे दादा जिभेचा अलंकार? काय आहे? काय आहे? राम राम. सासों की माला पे सुमिरू में राधे श्याम, सासों की माला पे सुमिरू में पीका नाम, माला में रूमी डाला में की माला में रूमी डाला में प्रेम के रंग में ऐसी डूबे बन गया एक हीरो, अपने मन की मन की मन की मन के, अपने मन की मैं जानू और पी के मन के राम, सासों की माला पे सुमिरू में पीका नाम, सासों की माला पे सुमिरू में पीका नाम, सासों की माला पे सासों की माला पे सासों की माला पे सुमिरू में पिका नाम, याला शरणांगती असं म्हणतात. मग त्या भगवान परमात्म्याची शरणांगती केल्याच्या नंतर म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, हे घडल्याच्या नंतर महाराज काय होतं? अभंगाच्या दुसरं चरण. तो हा उतरीला पार, तो हा उतरीला पार, ओ तो हा उतरीला पार, तो
तो हा उतरील पार तो हा उत्तरीला पार भवदुस्तर नदीचा तो हा उत्तरीला पार भवदुस्तर नदीचा तो हा उत्तरीला पार भवदुस्तर नदीचा तो हा उत्तरीला पार तो हा उतरील पार एकदा टाळी वाजवा दादासाठी. तो हा उतरील पार तो हा उतरील पार 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 तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या जन्म मरणात्मक संसारातून सोडवणारा साहेब तू आहे. देऊ का पुरावा. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसा. कोणाला सोडवलं चला भागवतामध्ये. आता किती वाजले. थोडस 5 मिनिटं 11च्या पुढे गेलं तर जमेल ना. जमेल ना. थोडस आता इतक्या लांबून आलो. थोडस माझी तृप्ती होऊ द्या दादा. थोडस 5 मिनिटं 5 ते 10 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करा. तो हा उतरीला पार कोणाला सोडवलं एकाला ज्ञात आहे. गजेंद्र हत्ती आपल्या पत्न्यांना घेऊन मुलांना घेऊन नातवांना घेऊन पुढे सरोवर गेला. सरोवर जे होतं महाराज नदीवर स्नान करण्यासाठी गेला. हे त्याच्या अंगावर सोंडीने पाणी शिंपडत आहे. ते याच्या अंगावर पाणीने हे करत आहे. पण ते खेळ चालत असताना तो आनंदामध्ये काय झालं महाराज. त्या ठिकाणी एक नकर आला. त्याला मगर म्हणतात. त्या मगराने काय केलं. त्या गजेंद्र हत्तीचा पाय धरला. पाय धरल्याच्या नंतर गजेंद्र हत्तीला असं वाटलं कोणता तरी छोटासा प्राणी असेल म्हणून थोडीशी ताकद लावली. ताकद कमी पडली. थोडीशी जास्त ताकद लावली. ताकद कमी पडली. संपूर्ण ताकद लावली. गजेंद्र हत्तीची ताकद कमी पडली. शेवटी मुलांना बोलवलं. मुलं आले. सर्व मुलं आले. मुलांची ताकद कमी पडली. नातवंड आले. नातवंडाची ताकद कमी पडू लागली. शेवटी ते काय म्हणतात पंतू आले. पत्न्या आल्या. सुना आल्या. सर्वांची ताकद कमी पडू लागली. असं म्हणतात कितीतरी 1000 वर्ष युद्ध चालू होतं त्यांचं. त्या गजेंद्र हत्तीचं आणि त्या नकराचं 1000 वर्ष. बरोबर ना. 1000 वर्ष त्या गजेंद्र हत्तीचं युद्ध चालू होतं त्या नकराबरोबर. परंतु काय झालं. काही दिवसानंतर सुना कंटाळल्या. सुना कंटाळल्या. कुणाच्या 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 सुना कंटाळल्या. कुणाच्या त्याच्या. अरे हा गजेंद्र हत्तीचा दृष्टांत नाही मायबाप. हा आपला दृष्टांत आहे. सरते शेवटी सुना इथल्या नाही बरं का. आमच्या तिकडचं सांगते. मला थांबायचंय. तसंच आहे का इकडे. तसंच आहे का. तुमची पंचायत होईल महाराज. दादा म्हणतात अगोदर हा म्हटले नंतर म्हटले नाही महाराज नाही. आमचं नाही म्हणे तसं. सरते शेवटी सुना कंटाळत असतात. लक्षात ठेवा. सुनांनी आपल्या आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये सोंडा घातल्या आणि नवऱ्यांना म्हणतात म्हातारा झालाय. काय म्हणतात. म्हातारा झालाय. नुसतं आयत गिळायला लागतंय त्याला. तुम्हीच कमवून आणता. नुसतं आयत खातो. एक वाक्य घरी घेऊन जा घरी घेऊन. अरे जसं जसं माणसाचं वय वाढतं संसारामध्ये तशी तशी माणसाची किंमत ही कमी होत असते. लक्षात ठेवा. आणि जसं जसं वय वाढतं परमार्थामध्ये तशी तशी माणसाची ही किंमत वाढत असते. लक्षात येतं. कळलं महाराज. आणि असंच आहे महाराज. तुम्हाला खरं सांगू सुनाचं पटलं महाराज त्यांच्या मुलाला सांगितलं. रूप पाहता लोचनी. मुलं म्हणू लागले त्यांना. रूप पाहता लोचनी तू म्हणशील तसा ग साजनी देतो आई बाप सोडोनी तुझं वचन माझे म्हण. अवघड. नवऱ्याला पटलं महाराज. या सगळ्या गोष्टी पटल्या. सुना निघून गेल्या. मुलं निघून गेले. नातवंड निघून गेले. ती नातू शब्द लय भारी आहे अनिकेत महाराज. मी थोडस चिंतन केलं. ना तू ना तू ना. अवघड आहे हो. ना तू. या संपत्तीचा मालक मी नातू. काय झालं. एक नातू आपल्या आजोबाच्या मांडीवर जाऊन बसतो आणि आजोबा त्याला म्हणतात तो बंगला मी घेतला.
ती गाडी मी घेतली, ती जमीन मी घेतली, पण तो नातू काय म्हणतो माहितीये? ओ बाबा बाबा, या संपत्तीचा मालक मी नातू. नाही कळालं? ज्याला कळेल त्याला कळेल, ज्याला नाही कळेल त्याला बाबा तरी काय करेल. मला नातू कळाला, पण त्या दिवशी आमच्या राहुरीला कथा होती बाबांची, मला पंतू नव्हता कळाला. त्या दिवशी पंतू कळाला बरं का. पंतू पंतू कळाला मला त्या दिवशी. पंतू माहिती का कशाला म्हणतात पंतू? अरे मी आलो तरी पंतू, मी आलो तरी पण पंतू म्हणतो, मी आलो रे तरी पण तू नाही कळालं. मी खडकाला धडका घेईन आता. म्हणजे सांगणे सर्व निघून गेले, अर्धांगिनी सगळ्या पत्न्या निघून गेल्या. सर ते शेवटी गजेंद्र हत्ती एकटा पडला. आणि खरं सांगू, एक वाक्य देतो, माझ्या बाबांचं वाक्य. एकटं पडल्याशिवाय देवाची आठवणच होत नाही मला. माणसाने जीवनामध्ये एकटं पडावं. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुमचे होत नाही आता. गजेंद्र हत्ती एकटा पडला, एकटा. मग गजेंद्र हत्तीला आठवण झाली कोणाची? देवाची आठवण झाली महाराज, देवाची आठवण झाली. हा कोण? हा कोण असेल ब्रह्मांडाचा धनी? कोण असेल त्या ब्रह्मांडाचा धनी? त्याला मी शरण आलोय, त्याला शरण आलोय, त्याला तन मन धरणे शरण आलोय. सोंडेमध्ये एक कमळाचं फूल धरलं महाराज त्या सोंडेमध्ये, आणि असं वरती भिरकवलं. मी त्याला शरण आलो, आणि त्या भगवान परमात्मेने लगेच गजेंद्र हत्तीचा उद्धार केला. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, या जन्म मरणात्मक संसारातून सोडवणारा तो आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं. विठोबा रखुमाई हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय विठोबा. हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरला हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. संपलंय दादा कीर्तन, फक्त ही 5 मिनिटाची कथा घरी घेऊन जा. प्रसंग तसा काल्यातला आहे, प्रसंग तसा काल्याच्या कीर्तनातला आहे. शरणांगती बद्दल बोलतोय. ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा जन्म झाला सुभाष दादा, भगवान परमात्म्याला पाहिला गोपिका येऊ लागल्या. कोणत्या गोपिका होत्या त्या? MH16, MH17, MH18, MH19, 20, MH16 पासून तर MH25 पर्यंत. म्हणजे मी काय पाशिंग सांगायला नाही आलो इतक्याला. तितक्या वयाच्या मुली त्या गोपिका भगवान परमात्म्याला पाहायला येऊ लागल्या. आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याला पाहायला आल्याच्या नंतर रोज एक साडी, सकाळी एक साडी, दुपारी एक साडी, संध्याकाळी एक साडी. सकाळी एक लाली लावायच्या, रोज मेकअप करायच्या. आणि तुम्हाला खरं सांगू ताई, शेंबड्या मेंबड्यासाठी नटण्यापेक्षा माझ्या देवासाठी नटावं. खरं सांगू तुम्हाला, मी जरी माझं घरी जरी असलो, PSI साहेब, मी घरी ज्यावेळेस मी
पूजा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मी हे थोडंसं मेकअप करतो असं म्हणून म्हणतो, कशाला मी लपून ठेवू, त्यावेळेस मी कुंकू घेतो आणि माझ्या भांगात लावतो. आजही लावतो. का लावतो त्याचं कारण आहे, मी सुद्धा लग्न केलंय कोणाबरोबर, त्या काळ्याबरोबर, बरोबर. त्या कृष्णाबरोबर मी लग्न केलं. तुम्ही म्हणाल महाराज कशाला त्या काळ्यावर लग्न केलं तुम्ही, काय त्याच्यात. मला एका जणाने प्रश्न केला होता सुभाष दादा, म्हणे महाराज कशाला प्रेम करता, रामही तोच आहे दादा, रामही तोच आहे आणि कृष्णही तोच आहे, पण मला क्षमा करा, जेवढं त्या कृष्णावर प्रेम आहे ना माझं, तेवढं दुसऱ्यावर होतच नाही. काय करू, तो माझा दुर्गुण समजा, तो दुर्गुण समजा माझा. मी फार त्याच्यावर प्रेम करतोय, मला माहिती आहे महाराज. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे ऐसी सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मला प्रश्न केला कशाला काळ्यावर प्रेम करता, मी त्यांना हात जोडले, म्हटलं दादा काय झालं त्या काळ्यावर. मोहन से दिल क्यों लगाया है मैं जानो या ओ जाने. मी पाहिन म्हटलं तुला काय करायचं रे, मी पाहिन म्हटलं, मी हा करतो म्हटलं त्याच्यावर प्रेम, तुला काय करायचं, तुझ्या काय जातं, कोणाचं नाही. मी कशाला म्हणू, तुम्ही म्हणा तिकडे, मी कशाला पाप करू. हा कीर्तनाच्या नारदाच्या गादीच्या खाली उतरल्याच्या नंतर सांगेल ना महाराज, मी निश्चित सांगेल, मी कुठं भेटतोय कोणाला. मी म्हटलो करतो त्याच्यावर प्रेम. त्याने कशाला प्रेम करता, तो तर काळा आहे. मी म्हटलं दादा बरं झालं तो काळा आहे, काळा असून देखील त्याच्या बायका किती, 16,108. आणि जर गोरा असता तर माझ्या सगळं चलो कुंभमेळा एकही भेटली नसती महाराज, एकही भेटली नसती. बरं जर तालक तो काळा आहे. एक भजन फार सुंदर आहे, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मीठी मधली घायल कर जाती है, मुस्कान तेरी मीठी घायल कर जाती है. तो कवी फार छान म्हणतो, यदि गोरे होते तो यदि क्या करते मोहन, तेरे काले रंग पर ही दुनिया मर जाती है. बस 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 बाबा बस, तेरे काले रंग पर ही दुनिया मर जाती है. महाराज मला सांगा त्याच्या ओठाला काय असतो, काय असतं बोला ना, संपलं कीर्तन. बासरी असते. मला सांगा सुभाष दादा, बासरीला किती गाठी असतात, थांबा, बासरीला किती गाठी असतात ताई, गायक मंडळी, बासरीला किती गाठी असतात, सोबदार दांडीने मारा मला, 7. आमच्या गायकाचं मत आहे महाराज बासरीला 7 गाठी असतात. दादा बासरीला एकही गाठ नसते बर का, इथून तिथून बासरी मोकळी असते, इथून तिथून बासरी मोकळी असते. माणसाने सुद्धा इथून तिथून मोकळं, माणसाने सुद्धा मोकळंच असावं दादा. माणसात लय गाठी हो, माणसात नाही, माझ्यात तुमचं माझं चाललंय महाराज. दुसऱ्याचं धुणं धुण्यापेक्षा माणसाने स्वतःच धुतलेलं बरं, दुसऱ्याचे खलबत्ते कुटण्यापेक्षा आपला खलबत. मी कशाला इतक्या लांबून कुठू, तुमचा काय गरज आहे मला, अवघड आहे महाराज. पण खरं सांगू, स्वतःचा कुठल्याला बरा. बासरीला एकही गाठ नसते म्हणून तिला देव जवळ घेतो, लक्षात ठेवा. माझ्यात मी का लांब आहे माहितीये, इच्छा संपली दादा. सुभाष दादा खरं सांगू, असं वाटतं एक दिवस असं वाटतं थांबलेलं बरं, याच्यातून काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, असं वाटतं हे थांबावं आणि निवांत कुठंतरी साधना करावी, पण होत नाही महाराज. षडविकार आहे माझ्यात, गाठी आहे महाराज. गाठी कोणत्या गाठी आहे, 6 प्रकारच्या गाठी माझ्यात आहे. माझ्यात कामाची गाठ आहे, माझ्यात क्रोधाची गाठ आहे, माझ्यात लोभाची गाठ आहे, माझ्यात मोहाची गाठ आहे. जोपर्यंत या 6 षडरूपी गाठी निवृत्त होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा जवळ घेत नाही दादा, जवळ घेत नाही. मग खरं सांगू, भगवान परमात्म्याला पाहायला त्या गोपिका यायच्या महाराज. आणि तुम्हाला सांगू, प्रेम जर करायचं असेल तर त्याच्यावर करा. आणि दादा एक वाक्य हृदया पाटलावर लिहा आणि चला गाडीत घेऊन आपल्या.
पोळी भाजण्याच्या साधनाला तवा असं म्हणतात. ऐकताय ना तुम्ही? पोळी भाजण्याच्या साधनाला तवा असं म्हणतात. पेढा ज्यापासून बनतो त्याला खवा असं म्हणतात. पक्षाच्या समूहाला थवा असं म्हणतात. आणि माझ्या भगवान परमात्म्यावर जो प्रेम करतो त्याला माझ्या श्याम सुंदराची हवा असं म्हणतात. निस्वार्थ प्रेम करावं महाराज, निस्वार्थ प्रेम करावं. आणि त्या दिवशीचं एक वाक्य सांगतो आठवलं म्हणून. ज्याच्याकडे पैसा आहे ना दादा ते सगळे बालाजीला जातील. जातात लोक बालाजीला. गेलं पाहिजे, चांगला देव आहे तो बालाजीला. बालाजीला गेलं पाहिजे दादा, चांगला देव आहे. जा ना बालाजीला. पण त्या बालाजीतला आणि माझ्या पांडुरंगातला फरक मला सांगायचा आहे. अरे हिऱ्या मोत्याने साजतो मोठ्याचा बालाजी. ऐकताय ना तुम्ही? हिऱ्या मोत्याने साजतो मोठ्याचा बालाजी आणि बेला फुलाने होतो आमचा विठोबराजी. काही लागत नाही दादा. हा गिरीधर लाल तो भाव का भूका राग कला नहीं हरि जा नत तुका क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला. भगवान परमात्म्याला त्या पाहायला गोपिका यायच्या, इतकं सुंदर नटायच्या, लिपस्टिक लावायच्या, पावडर लावायच्या, थाटा माटात यायच्या. 3 दिवस झाले भगवान परमात्म्याला सारखा कार्यक्रम चालू होता. त्याच गोकुळामध्ये 3ऱ्या मजल्यावर MH95 गवळण राहत होती. MH95 तिने काचा पुसल्या. बाई 3 दिवस झाले. पुरी जात्यात तरी कुठे? सकाळी एक साडी, दुपारी एक साडी, संध्याकाळी एक साडी, सकाळी एक लिपस्टिक. लिपस्टिकच म्हणतात ना? नाही आता कधी आम्हाला माहित नाही महाराज. लालीच म्हणतो त्याला. चला ठीक आहे. सकाळी एक लाली, दुपारी एक लाली, संध्याकाळी एक लाली. अशा मेकअप करायच्या अनिकेत महाराज भगवान परमात्म्याला. ती MH95 3ऱ्या मजल्यावरून काठी टेकत 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 खाली आली आणि MH95नी MH16ला अडवलं. आता मला सांगा MH16ला MH95 खपेल का? तुमच्याकडे कसं आहे? इकडे कसं आहे? आमच्या सारखंच आहे. आमच्या तिकडे मेल्यावर जाळतात. इकडे कसं आहे? आमच्या तिकडे अजून एक पद्धत आहे. कीर्तन संपल्याच्या नंतर महाराजाच्या पायावर 500-500च्या नोटा टाकतात. इकडे कसं आहे? पायच नाही पडत का? तिकडेच जातात का? बरं झालं तिकडेच खापतात. बरं झालं, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. नाही नाही, मला जरी काय नसलं, नोटा जरी नसल्या ना तरी चालते, पण गळ्यातलं सगळं चालतं महाराज. मला गळ्यातलं जरी टाकलं तरी चालतं. अनिकेत महाराज त्या दिवशी काय झालं, एका बाईने गळ्यातलं सोनं नाही दिलं, मला काळे मणी दिले. मी घेतले महाराज ते आणि माझ्या मंडळीच्या गळ्यात नेऊन घातले. काय सोडीत काहीच नसतो मी, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला सांगू का अभिजित दादा, पाहायला आल्याच्या नंतर MH16ला ती म्हटली होय म्हणे तेरडे बाजूला बदलू जा, आम्हाला जायचं म्हणे. त्यावेळेस MH95 म्हटली बाई असं करू नका. सकाळी एक साडी, दुपारी एक साडी, तुम्ही 3 दिवसापासून मेकअप करून कुठं जाता? म्हणे तुला माहित नाही का थेरडे, माहित नाही का? अगं यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. इतका आनंद झाला महाराज MH95ला. काय यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. ती MH95 काची टेकत 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 3ऱ्या मजल्यावर गेली आणि गेल्याच्या नंतर ती सुद्धा म्हटली मी अशी नाही जाणार, मी सुद्धा मेकअप करून जाणार. MH95च्या लग्नामध्ये तिच्या बापाने पैठणचा शालू घेतला होता म्हणतात. ती पैठणचा शालू नेसली, पुतळ्या घातल्या. हरी पुतळ्या डोरलं साखळ्या, पैठण कमरेला कंबर पटा. पुतळ्या डोरलं साखळ्या, पैठण कमरेला कंबर पटा. नाकात नथ घालून मी सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी नेसले ग शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा. पैठणचा शालू नेसली, पुतळ्या घातल्या. आरशात तिने पाहिलं म्हणे पोरीनं काजळ लावलं होतं, पोरीनी लाली लावली होती. मी सुद्धा मेकअप करून जाईल म्हणे, कृष्णाला पाहायला जायचंय. ज्यावेळेस काजळ कुठे लावतात अनिकेत दादा? काजळ कुठे लावतात? डोळ्याला लावतात की नाही? ती म्हातारी MH95 अशी काजळ डोळ्याला लावायला लागली. असा हाताने झटका दिला, ते काजळ लावलं ओठाला. आता ती लाली कुठे लावतात? लाली लावली ओठाला लावतात. पण अशी ती लाली धरली तिने, असं असं करायला गेली, ती लाली लागली डोळ्याला. टिकली म्हणे, टिकली 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 लावली पाहिजे. मग टिकली लागली, कपाळाला लावायला लागली, ती टिकली लागली.
मी म्हणत नाही, मनाचं बोलत नाही. दीवानी बनी मैं दीवानी बनी. ऐका, हाथों पे काजल होठों पे काजल नयनों में लाली, होठों पे काजल नयनों में लाली, गालों पे टिकली लगाते चली, मैं दीवानी बनी मैं दीवानी बनी. हो हो, दिवाणं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? दिवाणं झालं पाहिजे. त्याच्यासाठी दिवाणं झालं पाहिजे. या शेंबडे मेंबड्यासाठी नाही दिवाणं झालं पाहिजे. असंच आहे महाराज. आहे अवघड आहे. मला कोरोनात कळलं. कोरोनामध्ये ज्यावेळेस मला कोरोना झाला होता, 17 स्कोर होता माझा. 17 स्कोर होता. 450 शुगर झाले होते. 70 ऑक्सिजन लेवल आले होते. ज्यावेळेस आमच्या घरच्याला कळलं ना बाबांना कोरोना झाला, आमची मंडळी सुद्धा अशी तोंड बांधायची आणि अशी डबल लोटायची. अवघड आहे पप्पी साहेब, सोपं नाही आहे हे. तेव्हा कळालं महाराज, दिवाणं कोणासाठी व्हायचं? संसारासाठी दिवाणं व्हायचं नाही. दिवाणं जर व्हायचं जर असेल तर माझ्या देवासाठी दिवाणं व्हायचं महाराज. इतका सुंदर मेकअप, कशी तरी भेसूर दिसायला लागली महाराज. आणि निघाली, एक टक 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 खाली आली. आणि खाली आल्याच्या नंतर मेन चौकात आली. मेन चौकात आल्याच्या नंतर तिचा नवरा पुढून आला MH 110. MH 110 आल्याच्या नंतर तिने चष्म्याच्या काचा पुसल्या. म्हणे आपलंच दिसतंय. म्हणे आज झालं काय झालं? म्हणे काय झालं? अशी आडवी झाली महाराज. आडवा झाला तो MH 110. तिचा नवरा आडवा झाला. अरे म्हणे कुठं चालली म्हणे होय म्हणे तेरच्या बाजूला. आतापर्यंत परमार्थ करत असताना तू सदैव माझ्या जेवणात आडवा चाला, आज तुझं ऐकणार नाही. म्हणे अगं ठीक आहे, पण काय झालं? म्हणे होय म्हणे बाजूला. यशोदेला मुलगा झाला. मला पाहायला जायचं. साक्षात भगवान परमात्मा जन्माला आला, मला त्याला पाहायला जायचं. MH 110 तिच्या नवऱ्याने सांगितलं, अगं ठीक आहे, तू त्याला पाहायला जा पाहायला, मी तुला अडवत नाही. पण तू काय केलं? हे दिवसा ढवळ्या आमुषा आली ना. काय झालं? टिकली कुठे लावली, काजळ कुठे लावलं, लाली कुठे लावली. जायचं असेल तर तुला व्यवस्थित चेहरा तोंड करून तरी व्यवस्थित जा म्हणे. परत जा आणि व्यवस्थित चेहरा कर, मग जा त्याला पाहायला. तिचं वाक्य आहे, ऐका तिचं वाक्य आहे. ती म्हणती, मालक ठीक आहे, तुमचं बरोबर आहे. माझा मेकअप भावनेच्या भरामध्ये चुकला असेल मालक. माझं वय वर्ष झालंय जवळजवळ 95 वर्षाचं. जर मी कदाचित जर वरती जर परत 3ऱ्या मजल्यावर जाईल आणि परत जर मेकअप करत असताना जर माझा प्राण निघून जर गेला तर भगवान परमात्म्याला पाहण्याचा आनंद मला राहून जाईल. त्याला पाहण्याचा आनंद राहून जाईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. माऊली ज्ञानेश्वर.